हाय हॅलो नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. आता सकाळचे 6:30 वाजलेत. माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आजचं वातावरण खरंच इतकं छान आहे ना, फ्रेश असं वातावरण आहे. बाहेरचं खरोखर खूप वातावरण सुंदर आहे आणि इथंही ना आमच्या इथं कबूतर येऊन बसतात. खूप त्यांचा आवाज येत राहतो. तर वातावरण तर आजचं छान आहे. तर बघूया, आज आहे संडे. तर संडे म्हणजे सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस म्हणजे कामांचा दिवस. तर जे काही आपल्या एक्स्ट्राची कामं वगैरे असतात ती करून घ्यायची असतात. तर बघूया पूर्ण दिवसभरामध्ये काय काय घडणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा. दूध वगैरे गरम करण्यासाठी ठेवलं होतं, त्याबरोबरच मी थोडासा चहा देखील ठेवलेला होता. मी चहा काही रेग्युलर घेत नाही, परंतु कधी कधी घेते. तर चहा झाला, त्यानंतर म्हटलं पहिला तर चहा घेऊया. जोपर्यंत केस ओले आहेत तोपर्यंत देवपूजा करायची नसते असं म्हणतात, त्यामुळं मग मी थोड्या वेळासाठी चहा वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या घेतल्या. इथं आता माझी देवपूजा करून झाली आणि दिवा लावला की दिव्यामध्ये लगेचच फुल तयार झालं. इतकं छान झालं आहे ना, म्हणजे मी दिवा लावून फक्त 5 मिनिट झाले, इथली देवपूजा झाली आणि गणपती बाप्पांची पूजा करून घेतली. तोपर्यंत दिव्यामध्ये अगदी सुंदर असं फूल तयार झाले. मला फूल तयार झाले की खूप आनंद वाटतो. इथं आपली गणपती बाप्पांची देखील पूजा वगैरे करून झाली. तर चला, आता 7:30 वाजलेत. मी लागते स्वयंपाकाला. पिल्लून ते आज खूप दिवसानंतर स्विमिंगला गेले होते, आलेत. तर चला आता बघते मी स्वयंपाकामध्ये काय काय बनवायचं. तर सकाळचा स्वयंपाक जर पटकन झाला तर आपली जी पुढची कामं आहेत ती देखील वेळेत होतात. आणि आज सुट्टीचा दिवस असून डायरेक्ट मी नाश्ता वगैरे काहीच न बनवता स्वयंपाक बनवायला घेतला. इथं चपातीचं पीठ मळून घेतलं आणि चपातीचं पीठ 10-15 मिनिट छान भिजलं. त्यानंतर इथे मी चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत. आणखी भाजी वगैरे बनवायची होती, कारण पिल्लू आणि यांचं थोडंफार फ्रूट्स वगैरे हे ते खाणं झालं होतं, त्यामुळं म्हटलं डायरेक्ट स्वयंपाक बनवून घेऊया. आणि मी देखील चहा पिले होते. तर इथं आता सर्व चपात्या छान अशा बनवून घेते. आजच्या चपात्या मात्र खरोखर छान झाल्या होत्या, कारण पीठ तेच आहे, परंतु आज थोडंसं मी ना जास्तीचं तेल टाकलं होतं मोहन, त्याच्यामुळं कदाचित अगदी मऊसूद अशा झालेल्या असतील आणि अगदी मस्त दिसत होत्या. तर सर्व चपात्या बनवून घेतल्या. त्यानंतर भाजीची तयारी. इथं खोबरं आणि शेंगदाणे थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घेतले. आज मी बनवणार होती शिमला मिरची, कारण शिमला मिरची बरेच दिवसापासून बनवलेलीच नव्हती आणि भाज्यांमध्ये होती. तर म्हटलं चला बनवून घेऊया. तर अगदी मस्त अशी इथं शिमला मिरची बनवून घेतली. स्वयंपाक वगैरे झाला. माझी घरातली कामं आवरलेत आणि मी आणि आहो चाललोय बाहेर. पिल्लू घरीच ठेवणार आहेत आम्ही पिल्लूला. तर आमची बरीच काही कामं आहेत, तर ती करायला चाललोय. तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा. दुपारी गावात जाऊन आलो. ज्या काही गोष्टी आणायच्या होत्या त्या सर्व आणल्या, परंतु मोबाईल घरीच होता त्यामुळे काही मी व्हिडिओ वगैरे शूट केलाच नाही. आणलेल्या वस्तू व्यवस्थित ठेवल्या आणि त्यानंतर आता मला लगेच स्वयंपाकाला लागायचं आहे. तर संध्याकाळचा स्वयंपाक थोडासा लवकर बनवायचा आहे. तर चला आता मी स्वयंपाकाला लागते. आज मी रात्रीच्या जेवणामध्ये पनीर टिक्का, त्याचबरोबर चपाती, वरण, भात आणि आम्रखंड असं आमचं रात्रीचं जेवण असणार आहे. आज आहे संडे आणि म्हटलं थोडंसं स्पेशल काहीतरी बनवावं. तसं तर पुरणपोळी बनवायची होती, परंतु मला गावात जास्त वेळ झाला त्यामुळे मी काही बनवली नाही. तेच असणार आहे. तर आता संध्याकाळच्या वेळेस माझं छान असं पार्सल आलं आहे. तर आता मी ती ओपन करून पाहते काय नेमकं ते. आणि किचन क्लीनर तर माझं हे पार्सल आलं आहे. अर्बन वाईबचं किचन क्लीनर मी मागवलं होतं. तर आता कसं निघतं क्लीन वगैरे तर त्यानुसार मी तुम्हाला सांगते. तसे तुम्ही रिव्ह्यू बऱ्यापैकी पाहिलेत आणि खूप छान निघतं. तेलकट चिकट जे डाग आहेत ते लगेच निघले जातात. तर बघूया आता यूज केल्यानंतर मी तुम्हाला सांगेल कसं आहे ते.
तर आजचा व्हिडिओ असा होता, कसा वाटला ते नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.